अंतराचे कोण झाले कर्मांतर बोंब मारी हरिया. जर कर्म तुमचं चांगलं नाही झालं ते पूर्वज शेवटी सांगेल पूर्वज काय करतात आपल्याला. मी ऐका चिंतनाचं बारीक. कारण काय कीर्तनकार आळंदी देहूकडे जाऊन शिकलेला कीर्तनकार नाही. संतांच्या संगती मनोमार्गी गती आकळावा श्रीपती यांनी बनते. स्वामी महाराजांच्या महात्म्यासारख्या महात्म्यामध्ये सानिध्यात राहून हा शिकलेला कीर्तनकार आहे. लक्षात त्याच्यापाशी काही मी या बोलणं बी चालतं सगळ्याच्या पैशाच्यावर काही करू. तुझ्या माहितीसाठी होतो हे आजचं 90 कीर्तन आहे माझं. 90 लगट घसा पार हे झालं आहे. कोणी मला सांगा ती फोन घेता महाराज विश्रांती घ्या हे जावं कारण का हे संतांच्या कारणाला जावं. संसारात म्हणून नये सकाळी बायको शिवाय द्यावी. मी तुमचं सांगतोय कारण माझ्यावर काय गेल घेतोय तुमचा अवमान होऊ नये म्हणून माझ्यावर घेतोय. बायको नाही बरं का लय प्रेम करते. आता इथे नाही सांगायचं. कालच मला एक स्त्री मिळाली बघा ताई मिळाली. ताई काही गेली मग ताई जाऊ द्या. काल कीर्तन होतं आमचं दत्त जयंतीचं की नवऱ्याची सेवा कोण करते. ती ताई उठून उभा राहिली आणि सांगितली थांब म्हणजे महाराज मी नवऱ्याची सेवा करते. मी पतिव्रत वर्म सांगत होतो. मी खऱ्या त्या स्त्रीला जवळ बोलून घेतलं माता वहिनीला. हाराचा आपला तुळशीचा आपल्याचा हार आपला हाराचा फुलाचा हार घेतला तिला हार घातला. माय अशी सेवा कर तुला पुढल्या जन्माची सद्गती प्राप्त होईल म्हणून ह्याची सेवा कर. आणि सकाळून मला फोन आला माझा नवरा PS आहे. सकाळी झाला फोन मला माझा नवरा महाराज तुम्ही हार घातला माझा नवरा PS आहे. बरोबर पाहिलं नंबर फोन करता बाईला. कीर्तन नाही लक्षात ठेवा स्वामी महाराज ही ताकद त्या कीर्तनाची असते. आणि ह्या केवळच्या कीर्तनामध्ये 15 काहीतरी शिष्य झाले आमचे 15 शिष्य झाले माळकरी झाले. लक्षात ठेवा ही आमच्या कीर्तनाची ताकद संतांची ताकद आहे का. झाले कर्मांतर ओम मारी हर. कारण का सुखदेव नावाची बातमी होती मला लक्षात ठेवा. आणि ती तपश्चर्या केली शंकर भगवंताची. शंकर भगवान प्रसन्न झाले आणि सांगितलं काय पाहिजे ती मग. त्यावेळेस सांगितलं म्हणले मला पुत्र प्राप्ती पाहिजे. म्हणले किती पाहिजे म्हणजे तुम्ही दिल तेवढे फुकट मिळाले नाही. म्हणले जास्त झाले त्यांना आयुष्य भरपूर मिळेल पण तुझ्या संसाराचं वाटोळ करून टाकते. एकच पुत्र मिळेल परंतु उत्तमाची उरी कीर्ती राहील जगामध्ये असा पुत्र होईल. ठीक आहे पुत्र असा हो बर का ताई. पुत्र व्हावा गुंडा आयसा ती तळावर झेंडा नाही तर माळावरचा तोंडा. पुत्र असा व्हावा पुत्र. माझ्या माता भगिनीनो तुम्ही स्वयंपाक करत असताना हरिपाठ म्हणत जा. कारण ते अन्नामध्ये उतरत आणि खाण्याला पचन होते. लक्षात ठेवा. तुम्ही जर पोट म्हणून स्वयंपाक केला सकाळ वाटतं हागवण लागले त्याला हागवणच लागले. म्हणून मी काय सांगतो माता भगिनीनो तुम्ही स्वयंपाक करता मोबाईल बघू नका हो. काही दिवसांतर असं होईल डॉक्टर काय होईल डॉक्टर सांगतील ह्यांचा कमीत कमी 6 तास मोबाईल बंद ठेवा तेव्हाशी ह्यांचा रोग बरा होणार. आता सांगून तुझं माझ्या कीर्तनात हो म्हणून मोबाईल कमी करा. हरिपाठ करा. पसायला म्हणा पसायला पाठ तुम्हाला पसंत पाठ आहे का पसायला पाठ आहे का पसायला वा 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 अनव हरेंद्र हल्ला बोल लगेच. पसायला पाठ राहावं. लक्षात ठेवा नाटाचे अभंग पाठ राहावे हरिपाठ पाठ राहावा. हा ही पाठ करा तुम्ही सगळे. मोबाईल ही काही येत नाही हो. ही सगळं जळून जाणार आहे. उत्तमाची उरी कीर्ती राहते.
महाग फक्त बाकी काय नाही राहत तुमचं लक्षात ठेवा. गेले विश्वंभर दिगंबर ईश्वर मूर्ती राहिल्या त्या कीर्ती जगा हा माझी कीर्ती राखण्याच्या कीर्ती उत्तमाची पुढे कीर्ती मागे रस्त्यात ठेवा. आणि एक पुत्र झाला आणि शास्त्र नीट ऐका ताई नीट ऐका शास्त्र त्यांचं वय 80 वर्ष जातं. शास्त्र असं सांगतं ज्याचं वय ज्या झाल्यानंतर 80च्या पुढे जर मुलगा झाला ज्ञानी प्राप्त होतो. जर लहान वयात जर मुलगा झाला तरी ज्ञानी होतो. लक्षात घ्या शास्त्र सांगतं. 80 पुढे नंतर वडील वारून गेले त्यांची मूज करण्यात आली आणि आईला त्याला आयुष्य किती सांगतो आयुष्य फक्त 8 वर्षाचं. किती वर्षाचं 8 वर्षाचं. परंतु त्या आईने प्रतिज्ञा केली भगवंताची माझ्या मुलाला जास्त आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून देवाची प्रतिज्ञा केली. म्हणजे ठीक आहे जर देवाची भक्ती केली 8 दुने 16 वर्ष आयुष्य लावलं. अजून महाराज म्हणजे थोडं मला आयुष्य मध्ये मुलाला द्या. तिने जर संतांचा जर सेवा केली संताची ताकद सांगतो काय आहे संताची सेवा केली 16 दुने 32 वर्षाचं आयुष्य होईल. त्याच्या पुढे कोणी वाचू शकणार नाही. हे कोण आहेत आदि गुरु शंकराचार्य 32 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं नाही. आणि 5व्या वर्षी सद्गुरूकडे जाऊन विद्याभ्यास पूर्ण केला आणि आईला सांगितलं आई आता मला 8 वर्ष जाते ग मला संन्यास घ्यायचा आहे. बाळा तू संन्यास जर उद्या घेतलास आणि कुठं जीवन जगायचं कुठं राहायचं त्या टायमाला आई तुझा संन्यास किती मरून जाईल ग. कमी जीवन राहायचं संन्यास घेतल्यानंतर येऊन जाऊन तर कमीत कमी तू दर्शन तर मला होईल आई दर्शन होईल. नाही तेव्हा शंकराचार्य गंगेमध्ये स्नानाला गेले आणि मग पाय धरला महाराज पाय धरला आणि पाय धरल्याबरोबर हाक मारली आई सगळं गाव पळत आलं हो. आणि कोण सोडत मग रे बोल तू का म्हणे तुला मला संन्यास घ्यायला
म्हणले घी संन्यास. लईच पाणी घेतलं, संकल्प सोडला महाराज आणि त्या मगरीच्या तावडीतून सुटले. आईला सांगितलं, आई आता मी संन्यास घेणार, जा बाळा जा. परंतु आई कारण का शंकराचार्याची आई तिरुमला नावाची गंगा तिथं बघ केरळमध्ये, त्या गंगेला 3 किलोमीटर सण जातो. 3 किलोमीटरला आम्ही येतो तिथं. ते 3 मिनिटं गेलो तिथं, लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी आईला सांगितलं, आईला हो या भगवंता, माझ्या आईला गंगेला 3 किलोमीटर यावं लागतं. माझी गंगा कुठं? माझ्या घरापाशी आहे. स्वामी का ग गुरु भक्ते पितृवचन सेवा पोते. विष्णूची महापूजा. सत्य बोल मुखी, दुःखी अनेकाचे दुःखी. तुम्हाला एवढं काम करते नाही, सत्य बोलायचं नाही का? सत्य जर बोललं ना, माझा विटेवरचा मालक तुमच्या चपलाशाही पाहिजे तुला त्याच्यावर. सत्य बोला, तो सत्य बोल मुखी, दुःखी अनेकाचे दुःखी. सत्य बोला, बस काही होत नाही. हीच पुण्य आहे, तुमची सेवा आहे. आणि त्या टायमाला महाराज कारण का आईसाठी गंगा आणली. कुठं आणली? दारात आणली. कोण करते असं? आईसाठी आत्मलिंग दिलं काढून. कोण आणलं लिंग? लिंग कोण आणलं? वा, रावणाने लिंग आणलं आईसाठी. लिंग कोणतं आईसाठी करते हो? आज आईसाठी कोण करतंय? हा, आईसाठी आत्मलिंग आणलं त्या रावणानं. आईसाठी गंगा दारात आणली. सत्य बोल मुखी, दुःखी अनेकाचे दुःखी. अल्लाच्या वचनासाठी माझ्या प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवास करावा लागला. चला, आणि त्या टायमाला आईने सांगितलं, धावा केला मुलाचा. अंतकाळ जवळ आला, पिंड द्यायचे. त्या टायमाला काही तुझी इच्छा काय? बाळा, एकच माझी इच्छा आहे, हा विष्णू भगवंताला मला पाहायचं आहे. शंकराचार्याने विष्णू भगवंताला जवळ केलं, बोलवलं, आईला दर्शन दिलं. आईने देह त्याग केला. आणि आईची आता काय करायची आहे? अग्नी द्यायचा आहे. गावातले एकही लोक येणार, कारण का संन्यासी आहे तू, आम्ही त्या मैत्रीला येणार नाही. त्या टायमाला शंकराचार्याने स्वतः मयत उचलली आणि आईला अंगणामध्ये पिंडदान दिलं महाराज. आणि पिंडदान दिल्यानंतर त्यावेळेस शंकराचार्याने शाप दिला त्या केरळमध्ये, आजपासून जी मयत होईल ती तुमच्या दारात जाळली जाईल. आपण मसलपटात जाळतो, केरळमध्ये अंगणामध्ये जाळतात. लक्षात ठेवा, घराच्या अंगणामध्ये पिंपरे जाळतात. शाप आहे त्या लोकांना. कुणाचा? शंकराचार्याचा. परंतु आईला माहित होत, कारण थोडं मागच्या विषयी थोडं जा, दुदुकार होता ना, दुदुकार. मला गरजेवरचे सांगायचं, बाकी काय सांगत नाही विषय. आणि त्या टायमाला बद्रिकाश्रमामध्ये निघले महाराज. आणि तेव्हापासून प्रथा बनली, संन्यासी जर असेल आई वडिलांच्या दर्शनासाठी वर्षातून त्याला एकदा यायचं. तेव्हापासून ती शास्त्राने नमूद केलं महाराज. म्हणून संन्यासी वर्षाला एकदा आई वडिलांच्या दर्शन येतो. चला पुढे आपण.
आणि त्या टायमाला 32 वर्ष संपत आले आणि उज्जैन मध्ये त्यांनी मठपती केली महाराज, गयामध्ये प्रयागमध्ये केलं. आपलंही भाग्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुठं काय महाराष्ट्रामध्ये शंकराचार्याने पीठ बांधलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुठं बांधलं? कोल्हापूरमध्ये. हा कोल्हापूर शंकराचार्यांनी पीठ बांधलेलं आहे. इथं जा काय दर्शना गेला तर. हो हा शंकरी पीठ, हा ती पीठ जा. आणि पिंड दान केला महाराज. आणि त्या टायमाला एक दुकाळजी होता गोकर्ण काय केलं? त्या टायमाला घरी आला अग्निदेव आणि मात्र देव घरी आला आणि अंगणात झोपला. आणि ही जी होता ना आगाव पोरग कोण, लेट गेली का? लेट आहे अजून. माईक बघा ना, माईक वाले. आणि त्या टायमाला त्यांनी सांगितलं, काय सांगितलं? करा माईक चालू करा. तुमचे एका माईकचे 10 माईक होतील. आशीर्वाद माझा लक्षात ठेवा. 8 दिवस ओरडतो माझं घर सावरतो. नाव ठेवायचा पडावा. अंगणामध्ये झोपले आणि झोपल्यानंतर त्या टायमाला आणि नाना प्रकारचा आवाज येऊ लागला. पशु पक्ष्याचा आवाज येऊ लागला महाराज. आणि येत असताना शंकराच्या आपलं हो गोकर्णीनं पाहिलं आणि विचारलं माझ्या भावाचा उद्धार कसा होईल? दादा मी पिशीच्या युनीमध्ये गेलो, नको ती संगत केली, वेश्या ठेवल्या आणि पिशीच्या युनीमध्ये गेलो. दादा याच्यातून सोडलो हे काय? आणि गावात लोकांना विचारलं माझ्या भावाचा उद्धार कसा होईल? त्यावेळी त्यांनी सांगितलं जर तुझ्या भावाचा उद्धार करायचा असेल, हो कुणी सांगा ना, ए सूर्यनारायण माझ्या भावाचा उद्धार कसा होईल? तेव्हा सूर्यनारायणने सांगितलं तुम्हाला भागवत करावं लागेल, कीर्तन करावं लागेल, तेव्हा त्या पिंडाची काय होईल? सद्गती प्राप्त होईल, अन्यथा सद्गती प्राप्त होणार. आणि काशीमध्ये भागवत चालू केला महाराज. बांबू घेतला 7 कशाच्या गाठीच्या. कसा केला? 7 गाठी जातात. बांबूला गाठी असतात. तुम्ही सांगा वाघमारी आतल्या गाठीचा का वरल्या गाठीचा? सरळ म्हणतो वरल्या गाठीचा. त्या बांबूला गाठी असतात. आणि पहिल्या दिवशी कीर्तन झालं, भागवत झाला, आरती झाली, गाठ फुटायची, बाहू त्या पिशीची न्या दुसऱ्या गाठी जाऊन बसायची. असं करत 7 दिवस सप्ताह संपला महाराज. आणि भावाला पिशीच्या विरुद्ध वाचवलं आणि युमनाला वैकुंठावून आणि आले तेव्हा गोकर्णाने अडवलं. आणि गोकर्णाने आलं सांगितलं हे ही सगळे लोक भागवत ऐकायला कीर्तन होते, नेणार कुठं? सगळ्याला घेऊन जा. त्या टायमाला महाराज त्या गोकर्णाला धुंदुरकारला इथं ठेवावं लागलं. आणि धुंदुरकारला ठेवल्यानंतर त्या टायमाला म्हणून त्या गावचं नाव पडलं बघ गोकर्ण महाबळेश्वर. ह्याच्यावरून नाव पडले. लक्षात हो. ही ताकद काय? जर त्याने पिंड व्यवस्थित दिले तर जिवंतपणे पिंड भगवंताला दान करावी, नसता पिंड प्राप्ती होत नाही, गती मिळत नाही. यदा कदाचित मला सांगितलं गेलो अजून बी वर्षाचा कीर्तन माझ्याकडे आलं, तो आत्मा किती दिवस वर्षामध्ये आकाश आपलं वैकुंठात होता, आकाश माझ्या मार्गामध्ये भ्रमण करत होता. सगळा विषय तुम्हाला सांगायचं तुम्ही. कारण का व्हिडिओ पुरता पुढे टाकायची अजून, म्हणून संतांचं भजन करू. ठोबार तुम्हाला
बारका अर्धे बारका इकडं बघा इकडं